Hello everyone. Today we are going to move to the next section. That is one of the language skill part. The unit that we are going to deal is non-verbal communication. First of all, let me talk to you about communication. See, communication is soul of human life. Communication is the soul of human life. We cannot skip our communication. आपण आपलं कम्युनिकेशन स्किप म्हणजे बंद करू शकत नाही. राईट फ्रॉम द बर्थ, जन्म झाल्यापासून वी क्राय, आपण रडायला लागतो. फ्रॉम दॅट मोमेंट टिल द मोमेंट वी डाय, आपण जेव्हा मृत्युमुखी पडतो म्हणजे आपण जे एकदम सायलेंट होतो, नो मुवमेंट इज देअर, नथिंग इज देअर, नो साऊंड इज देअर, वी कन्वे और वी ऑलवेज कम्युनिकेट. आपण नेहमी कम्युनिकेट करत असतो. सी, व्हेन वी आर इन फ्रेंड्स वी टॉक, आपण जेव्हा मित्रांसोबत असतो तेव्हा आपण चर्चा करत असतो. वी आर कम्युनिकेटिंग देअर. व्हेन वी आर विथ फॅमिली वी आर कम्युनिकेटिंग विथ देम, कुटुंबासोबत असल्यावर त्यांच्यासोबत कम्युनिकेट करतो. व्हेन वी आर लोनली, जेव्हा आपण एकटं असतो वी कम्युनिकेट विथ आवर सेल्स, तेव्हा आपण आपल्या स्वतःसोबत कम्युनिकेट करत असतो. सी, वी कॅनॉट स्किप कम्युनिकेशन. आपण कम्युनिकेशन स्किप करू शकत नाही. बघा, खूप मोठी मोठी माणसं, व्यक्ती जे तुरुंगात गेली, एकटं तुरुंगात डांबले जातं, तेव्हा ते शांत बसले नाही. त्यांनी आत्मचरित्र लिहिलं किंवा पुस्तकं लिहिली, वाङ्मय लिहिलं. का लिहिलं असेल? बिकॉज दे वॉन्ट टू एक्सप्रेस. त्यांना स्वतःचं एक्सप्रेस करायचं होतं, स्वतः गप्प बसायचं नव्हतं. दॅट इज ऑल्सो अ कम्युनिकेशन. तेही एक कम्युनिकेशन आहे. ओके, सो right from birth we start communicating and till the last moment we keep on communicating. Let me tell you, those who are deaf, जे मूकबधीर असतात, तेही कम्युनिकेट करतात विथ द हेल्प ऑफ बॉडी लँग्वेज. ते आपल्याला हे बघायचंच आहे. वी आर गोइंग टू डील विथ इट. कम्युनिकेशन हॅज टू बेसिक कॉम्पोनंट्स, व्हर्बल अँड नॉन व्हर्बल. व्हर्बल आणि नॉन व्हर्बल असे दोन प्रकारचे बेसिक कम्युनिकेशनची टाईप आहे. व्हर्बल कम्युनिकेशन बघू आपण. इन शॉर्ट, व्हर्बल कम्युनिकेशन व्हेअर लँग्वेज इज यूज. व्हर्बल कम्युनिकेशन जिथं भाषेचा वापर केलेला असतो. फॉर एक्झाम्पल, स्पीकिंग. व्हेन आय एम स्पीकिंग आय एम युझिंग मराठी, आय एम युझिंग इंग्लिश, आय एम युझिंग हिंदी, वॉट एव्हर द लँग्वेज यू आर युझिंग. इफ आय एम रायटिंग, दिस इज ऑल रिटन, आय हॅव रिटन दिस इन टू इंग्लिश, सो आय हॅव यूज द लँग्वेज. मी भाषा वापरलेली आहे. तुम्ही ऐकता आहात, तुम्हाला ती भाषा येते, मराठीत, हिंदीत, इंग्रजीत ऐकत आहात. येस ऑर नो? लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग, वॉट एव्हर इट मे बी, विथ द हेल्प ऑफ लँग्वेज इज कॉल्ड व्हर्बल कम्युनिकेशन. इज कॉल्ड व्हर्बल कम्युनिकेशन. सेकंड इज नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. नॉन व्हर्बल, वेअर देर इज नो लँग्वेज युज्ड. कुठलीही भाषा वापरलेली नसते, बॉडी लँग्वेज वापरलेली असते, देहबोली वापरलेली असते. देर आर सिग्नल्स आर यूज, सिग्नल वापरलेले असतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही रस्त्याने जात आहात, एक ट्रॅफिक कंडक्टर उभा आहे, त्याने असा हात केला, इट मीन्स यू शुड स्टॉप, इट मीन्स यू शुड गो. तो सांगत बसत नाही थांबा, जा. तो फक्त सिग्नल्स देतो आणि गाडी जाते. हिरवा सिग्नल असेल यू शुड गो, रेड असेल यू शुड स्टॉप, ऑरेंज असेल यू शुड स्लो डाऊन. येस सर. सो दिस इज कॉल्ड नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. आपल्याला या लेसन मध्ये इफेक्टिव्ह कम्युनिकेशन पण बघायचे. फॉर दिस इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, ह्या इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी ह्या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत, व्हर्बल आणि नॉन व्हर्बल. व्हेन वी यूज व्हर्बल कम्युनिकेशन, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन टुगेदर सायमल्टेनियसली, इट बिकम्स इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. इट बिकम्स इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. बघा, तुम्हाला आज आपल्या कोर्समध्ये किंवा या आसपासच्या लाईफमध्ये अनेक पॉलिटिकल लीडर्स आहेत, पण तुम्हाला त्यापैकी विशिष्ट पॉलिटिकल लीडर फार आवडतात. तुम्हाला त्यांचे विचार पटो ना पटो, पण त्यांना ऐकायला खूप आवडतं. असे खूप मोठे मोठे वक्ते आहेत. विश्वास नांगरे पाटील आहेत, त्यांचं बोललेलं तुम्हाला आवडतं. संदीप माहेश्वरी आहेत, त्यांचं बोललेलं तुम्हाला आवडतं. राज ठाकरे आहेत, त्यांचं वक्तृत्व तुम्हाला आवडतं. मोदी साहेब आहेत, त्यांचं वक्तृत्व तुम्हाला आवडतं. सी, व्हॉट इज धिस? ऍक्च्युअली दिस इज देअर कम्युनिकेशन स्किल दॅट स्ट्राइक्स यू. This is their communication skill that makes an impact on your mind, and that's what is very important. हे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे, त्याचे पुढचे पार्ट आहे ते आपण बघणार आहोत. लेट अस गो लाईन बाय लाईन.
When baby cries without using any language, the mother can spontaneously understand its need. Very important. नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचं एक्झाम्पल आहे. बाळ रडलं का आईला लक्षात येतं का मूल का रडते. रडणं सारखंच असतं तरी आई सांगते याला भूक लागली म्हणून रडते, याचं पोट दुखतंय म्हणून रडते. येस ऑर नो? ऑल दीज थिंग्स आर देअर. नेचर और गॉड, व्हॉटएव्हर इट मे बी, इट हॅज क्रिएटेड ऑल दिस system. During communication, one must not only use non-verbal cues but also note the non-verbal responses of the receivers. For example, as a teacher, आता तुम्ही व्हिडिओ बघतात, तुम्ही किती बघतात कसे ते आम्ही रिस्पॉन्ड बघू शकत नाही, पण जेव्हा तुम्ही क्लासमध्ये असतात, वी लुक ॲट युअर फेसेस अँड फाइंड आउट वेदर यू आर लिसनिंग इट ऑर नॉट, वेदर यू आर अंडरस्टँडिंग इट ऑर नॉट, वेदर यू आर गेटिंग इट ऑर नॉट. तुम्ही ते घेताय, तुम्हाला ते समजतंय का नाही, हे आम्ही तेव्हा बघतो. तेव्हा आमच्या तुमच्या फेशियल एक्सप्रेशन, तुमचा फेस रिडिंग करून बघतो आम्ही. वी हॅव सीन व्हर्बल, लेट अस सी दिस नॉन व्हर्बल. याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. कायनेसिक्स, व्हॉट इज कायनेसिक्स? कायनेसिक्स इन्व्हॉल्व जेस्चर, पॉस्चर, फेशियल एक्सप्रेशन अँड बॉडी लँग्वेज. कायनेसिक्स म्हणजे काय? फेशियल एक्सप्रेशन, चिंता, हॅपी, स्माइल. व्हेन यू सी देअर फेसेस द मेसेज इज कन्वे. एखाद्याचा चेहरा बघून तुम्ही मेसेज सांगत होता, हा आनंदी आहे, हा दुःखी आहे, संकटात आहे, कशात आहे, काळजीत आहे. येस ऑर नो? ऑल दीज थिंग्स आर देअर ऑन द फेस. फेस रिडिंग. बॉडी लँग्वेज, तो उत्साहाने पळतोय, घाबरत पळतोय, नर्वसनी उभा आहे, स्ट्रॉंगली उभा आहे, कॉन्फिडेंटली उभा आहे. बॉडी लँग्वेज. कायनेसिक्स इज द फर्स्ट पार्ट, व्हेअर बॉडी लँग्वेज स्पीक्स. बॉडी लँग्वेजच्या माध्यमातून आपल्याला एखादा मेसेज कळतो. आईज कॉन्टॅक्ट, तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे टाकून बघू शकता का? त्याच्याकडे बघून बोलू शकता का? व्हेन यू स्पीक लाईक दिस, इट मीन्स यू आर कॉन्फिडंट अँड यू आर स्पीकिंग द ट्रूथ. जेव्हा तुम्ही असं बोलतात, जेव्हा तुम्ही एक तर आत्मविश्वासाने बोलतात आणि खरं बोलतात. दिस इज वन ऑफ द की कॉम्पोनंट टू अंडरस्टँड वेदर द पर्सन इन फ्रंट ऑफ यू इज कॉन्फिडंट ऑर नॉट. प्रॉक्झिमिक्स. नेक्स्ट इज प्रॉक्झिमिक्स. It refers to the distance that we keep from others during the communication process. समोरच्या व्यक्तीच्या किती जवळ आपण जाऊन बोलतोय याच्यावरून कळतं. फॉर एक्झाम्पल, मी माझ्या आईसोबत बोलत असलो, एकदम तिच्या पायाजवळ बसून, तिच्याजवळ बसून बोलतो. भावासोबत त्याच्या गळ्यात हात घालून बोलतो. मित्रासोबत असं बोलत असतो. इट फाइंड आउट देअर रिलेशनशिप. त्याच्यामुळे त्याचं रिलेशनशिप कळतं. मी प्राचार्यांच्या कॅबिनमध्ये गेलो, लांब उभे राहणार, सरळ उभे राहणार. येस ऑर नो? दिस इज हाऊ प्रोक्झिमिक्स. या प्रोक्झिमिक्समुळे त्यांच्यातलं रिलेशनशिप कळतं. हाऊ देअर रिलेशनशिप इज. त्यांच्यातलं नातं कसं आहे, प्रेमाचा बंध आहे, आदरपूर्वक आहे का भीतीपूर्वक आहे. ऑल दिस थिंग्स आर देअर, वी अंडरस्टँड. नेक्स्ट इज क्रोनेमिक्स. व्हॉट इज क्रोनेमिक्स? इट डील्स विथ टाइम. The way we structure and use time conveys our personality and attitude. For instance, if a person gives a visitor an appointment and has a long interactive session, then it sends a clear message that the person interested in the topic and respect for the visitor. Very importantly, क्रोनेमिक्स. तुम्ही किती वेळ समोरच्या व्यक्तीला देतात? अनावडीचा व्यक्ती असला, आपल्याला लगेच वाटतं शायद वी शुड गेट रीड ऑफ हिम. याच्याशी बोलणं करायचं आणि लवकर पडायचं, याच्याशी जास्त वेळ बोलायचं नाही. आर गेटिंग इट? आवडता व्यक्ती भेटला, खूप जवळचा मित्र भेटला, तासन तास जातात पण गप्पा संपत नाही. It tells, this chronemics tells what kind of affection that you have for that particular person. Paralanguage. Paralanguage deals with the vocal qualities such as volume, pitch, rate, pronunciation, stress and intonation pattern. तुम्ही समोरच्या व्यक्तीसोबत कुठल्या आवाजात बोलतात. जवळचा व्यक्ती असेल, एकदम हळू बोलतात. प्रायव्हेट, खूपच जवळचा असं असेल तर अगदी कानात जाऊन बोलतात. असेही असतात. हे सांग, इट टेल्स यू युअर रिलेशनशिप. मोठ्या आवाजात बोलत असाल एखादा, इट मीन्स ही इज अ बॉस, आणि तो समोरचा व्यक्ती ऐकून घेतोय. आर यू गेटिंग इट? इट टेल्स द रिलेशनशिप. व्हॉट काइंड ऑफ रिलेशनशिप द स्पीकर अँड द रिसिव्हर हॅव. दिस इज व्हॉट पॅरालँग्वेज इज. नेक्स्ट, द अपीअरन्स. Appearance during the course of communication also reflects your personality. One's appearance may be put the receiver receptive for a hostile mood. समोरच्या व्यक्तीचा अपीअरन्स कसा आहे, त्या अपीअरन्सवर सुद्धा बहुतेक गोष्टी अवलंबून असतात. हाऊ दॅट पर्सन लुक्स, हाऊ द ड्रेस इज और कॉस्ट्यूम इज विअर्ड. फॉर एक्झाम्पल, आपण
एखाद्या कार्यक्रमाला गेलो आहोत, समजा लग्न समारंभाचा कार्यक्रम आहे, आपण थोडं ट्रॅडिशनल ड्रेसमध्ये असतो, मित्रांसोबत पार्टी असत तिथे वेगळ्या ड्रेसमध्ये असतो, येस ऑर नो, स्कूलमध्ये गेलो फॉर्मलमध्ये असतो. दिस इज व्हॉट आवर कॉस्ट्यूम, आवर ड्रेस, सिलेक्शन ऑफ आवर कॉस्ट्यूम इज ऑल अबाउट. दिस अपीअरन्स इज वन ऑफ द की कंपोनंट ऑफ युअर पर्सनॅलिटी. कुठेही काही घालून चालत नाही. आर यू गेटिंग इट? इंटरव्ह्यूला चालले आहेत, शेरवानी घालून गेले, चालेल? ॲब्सोल्युटली नॉट. अपीअरन्स. नाव देर आर फ्यू टिप्स फॉर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. हे सगळं कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होण्यासाठी काही टिप्स दिले आहे. काय? द सेंडर ऑफ द मेसेज शुड बी एबल टू यूज द करेक्ट लँग्वेज सुटेबल फॉर द मेसेज अँड द कंटेंट कॉन्टेक्स्ट. समोरचा व्यक्ती ती भाषा समजू शकतो का नाही, हू आवर लिसनर आर, हू इज द ऑडियन्स, त्यांना कॉन्टेक्स्ट समजतोय का नाही, त्यांना त्या आपण काय बोलतो त्याचा संदर्भ कळतो आहे का नाही, हे तुम्हाला ॲज अ स्पीकर लक्षात आलं पाहिजे. तुम्ही एकदम मराठीच्या शाळेत मराठी पहिली दुसरीच्या वर्गावर गेले आणि तिथे डायरेक्ट केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, अकाउंट शिकवायला लागले, what will be their reaction? They will not understand anything. So you have to make into your mind that whether the person is speaking is or listening is understanding me or not. Making grammatical and spelling mistake in conveying message can also create barriers. Pronunciation, grammatical सगळं करेक्शन बघितलं पाहिजे. In a written communication, one needs to be careful using master of various formats. It is important that the sender of the message to able to encode the message effectively. आपल्याला मेसेज एन्कोड करता आला पाहिजे. एन्कोड म्हणजे काय? समोरच्या व्यक्तीला जो माहित आहे त्याचा संदर्भ देऊन आपण बोललं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, वेन आय गिव्ह यू एक्झाम्पल, मी तुम्हाला जेव्हा काही शिकवताना उदाहरणं देतो, ते उदाहरणं समोरच्या व्यक्तीला माहित पाहिजे. ऍक्च्युली मी तुम्हाला आईन्स्टाईनचं उदाहरण दिलं, मी तुम्हाला चार्ल्स डार्विनचं उदाहरण दिलं, मी तुम्हाला अगदी असं समजा स्पेस मधले एक्झाम्पल द्यायला सुरुवात केली, यू विल से दिस इज नॉट माय टॉपिक. पण जेव्हा मी तुम्हाला तुमच्या आसपासचे, तुमच्या आईचं, भावाचं बद्दल किंवा तुमच्या कुटुंबाचं, शेतीबद्दल एक्झाम्पल दिले, यू विल से दिस इज रिलेटेड टू मी. आर यू गेटिंग इट? टू बी इफेक्टिव्ह यू नीड टू बी एन इफेक्टिव्ह लिसनर. व्हेरी इम्पॉर्टंटली, जर तुम्हाला चांगलं बोलायचं असेल ना, तर पहिले चांगलं ऐकायला शिका. लिसन केअरफुली व्हॉट द स्पीकर इज सेइंग. तो जो बोलतोय ना समोरचा, त्याचं ऐकून घ्या, मध्येच बोलू नका. त्याचा बोलण्याचा अर्थ वेगळा असू शकतो. लेट हिम कंप्लीट. कम्युनिकेशन शुड बी अप्रोच अँड क्रिएटिव्ह प्रोसेस रॅदर दॅन रेग्युलर कोड. थोडा अप्रोच पाहिजे आपल्या बोलण्यामध्ये, आपण त्याच्या काळजाला भिडलो पाहिजे. आवर थॉट्स, आवर स्पीकिंग, आवर मूड, ऑल थिंग्स शुड बी लाईक दिस दॅट वी शुड रीच टू दॅट हार्ट ऑफ द स्पीकर ऑर लिसनर. पार्डन. ओव्हरकम फिजिकल बॅरियर्स. सगळ्यात महत्वाचं, फिजिकल बॅरियर्स जे असतात, आवाज येत नाही, भाषा समजत नाही, सर तुमचा आवाज येत नाही, हे फिजिकल बॅरियर्स आहे. वी हॅव टू ओव्हरकम हिम. त्याच्यावर मात करता आली पाहिजे. युअर साऊंड, द क्वालिटी ऑफ साऊंड, द स्पीकिंग, ऑल दिस थिंग शुड बी व्हेरी इफेक्टिव्ह. सोशो कल्चरल barriers also. Finally, it is important for the except of miscommunication happens often. Even the best communicator fail to time and send a clear, powerful message. One must be able to accept the reality and possibility. Last point. किती चांगला स्पीकर असतात त्याच्याकडून चुका होऊ शकतात. सो ऑलवेज हॅव दॅट माइंडसेट टू लर्न. शिकण्याचं, चुकांमधून शिकण्याचा माइंडसेट ठेवा. दॅट इज वन ऑफ द की ऍस्पेक्ट ऑफ ऑल दिस teaching. In this way, we have completed non-verbal communication. I hope that you have understood this. If you have any doubt, please let me know. Thank you.